आणि यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात कोल्हापूरला. रणजित माझगावकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. रणजित, काही वेळापूर्वीच या मोर्चाचा समारोप झालेला आहे. ऐतिहासिक अशी गर्दी कोल्हापुरात पाहायला मिळाली, काय सांगशील? निश्चितच कोल्हापूरचा जो आजचा मोर्चा होता, या मोर्चामध्ये ऐतिहासिक गर्दी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये झालेले जे मोर्चे आहेत याचा खरं तर विक्रम कोल्हापूरकरांनी मोडलेला आहे. कोल्हापुरात येणारे 9 एंट्री पॉईंट आहेत. या 9 एंट्री पॉईंटमधून लाखो मराठा समाजातले आणि अन्य समाजातले लोक हातामध्ये भगवा झेंडा घेऊन कोल्हापूरच्या दिशेने आले आणि हायवे देखील आज पॅक झाला होता. अशा पद्धतीनं परिस्थिती होती. मोर्चाचा शेवट कोल्हापुरातल्या दसरा चौक परिसरात होता. मात्र दसरा चौक परिसरातूनच लोक थांबायला सुरुवात झाल्याने माणसाला उभं राहायला नव्हे, हालायला सुद्धा जागा नव्हती. अशा पद्धतीची परिस्थिती आज कोल्हापुरात होती. केवळ मराठा नाही तर सर्व धर्म, सर्व जातीतले लोक रस्त्यावर उतरले होते. आपलाच मोठा भाऊ, मराठा समाजातला मोठा भाऊ, याच्या मागण्या मान्य व्हाव्यात अशी भावना घेऊन हातामध्ये भगवा झेंडा घेऊन शाहूंच्या नगरीमध्ये कोल्हापूरकर बाहेर पडला होता. या मोर्चाचा काही वेळापूर्वी समारोप झालेला आहे. रणजित, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.